हॅलो गाईस, सायलीच्या व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जे जे माझे व्लॉग बघत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक आणि मला फॉलो करा. थँक्यू. तर मी आज बनवणार आहे लहान मुलांना जशी साधी आणि सिंपल खिचडी बनवतात ना, ती बनवणार आहे. माझा भाऊ याला येल्लो कलरची खिचडी असं बोलतो. ही मूग डाळीची आणि तूर डाळीची मी खिचडी बनवलेली आहे. ती आज रेसिपी माझी शेअर करत आहे मी तुमच्यासोबत. प्रथम मी आहे ना मूग डाळ आणि तूर डाळ छानपैकी एक एक वाटी आणि प्लस तांदूळ घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छपणे वॉश करून घेतले 3-4 वेळा. तुम्ही फर्स्ट व्हिडिओजमध्ये बघितलाच असाल. त्याच्यानंतर मग मी अर्धा कांदा अँड टमॅटो चिरून घेतलेला आहे छान बारीक. जास्ती नाही घेतलं, थोडंसंच घेतलं तरी चालतं. तर आता फोडणीला सुरुवात करूया. जर लहान मुलांना बनवत असेल तर स्पेशली तूप घातलं तरी चालेल, बेस्टच आहे. पण जर ऑप्शनल आहे तेल किंवा तूप, पण लहान मुलांना स्पेसिफिक बनवत असेल तर मोस्टली तूपच घाला. मी तेल वापरलेलं आहे. तेल छानपैकी तापलं, मी त्याच्यात कांदा ॲड करून घेतलेला आहे. कांदा छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी टमाटे ॲड करून घेतले आहे. अर्धाच घेतले दोन्ही, जास्ती मी टमाटा आणि कांद्याचा उपयोग नाही केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्टली जर व्हेजिटेबल्स पण ॲड करायचे असतील तर करू शकता तुम्ही. मस्तपैकी आपलं कांदा टोमॅटो छानपैकी पोळून घेतलेला आहे. त्याच्यात अर्धा चम्मच मी हळद आणि थोडंसं सॉल्ट ॲड करून घेतलेलं आहे. तेही आता छानपैकी परतून घ्यायचं आहे. छानपैकी परतून घेतल्याच्या नंतर मग मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण स्वच्छ वॉश केलेला आपला तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायचे आहेत. छानपैकी 3-4 वेळा वॉश करून घ्या मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये फोडणीत ॲड करून घ्या आणि छान परतून घ्या मस्तपैकी. छान हळूहळू परतून घ्या आणि आपल्याला लागेल तितकं पाणी ॲड करा. जर लहान मुलांना बनवत असाल तर मोस्टली ना त्याच्यात पाणी जितकं घालाल तितकं चांगलं आहे, कारण का म्हणजे ते स्मॅश करायला बेटर पडतं. जर तुम्हाला फडफडीत खायचे तर फडफडीतही बनवू शकता. मी मोस्टली याच्यामध्ये 3 कप पाणी घातलेलं आहे, मोठं फुल ग्लास. आणि मी फर्स्ट आहे ना पाणीही ॲड करून घेतलेलं आहे. नंतर कुकरची शिट्टी लावली. ज्याला शिट्टी लावायची तर लावू शकता. मी शिट्टी लावलेली, पण माझ्या शिट्टीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मग मी कुकर काढून ढाकणावरती स्टीमवरती शिजवली. थोडंसं वर पाणी ठेवून खाली मग राईस शिजवून दिला. तर स्टीमवरती छान शिजलेला आहे. बघतच आहात किती टेम्पटिंग वाटत आहेत. ही खिचडी तुम्ही लोणचं पापड कशासोबतही खाऊ शकता. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.